चाकणकरांना एसआयटी चौकशीसाठी का बोलवत नाही तसा सवाल अंधारेंनी केला। एसआयटी समोर न गेल्यास चाकणकरांना अटक होईल असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय। तर समन्स आल्यावर चाकणकर चौकशीला जातील असं सूरज चव्हाणांनी म्हटलंय। चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं, एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की एसआयटी अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही। आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा एसआयटीचा अवमान आहे। ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही। म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय अशी भावना मनामध्ये येते। ज्या दिवशी त्यांना बोलवणं येईल, समन्स येईल, त्या स्वतः हजर राहून त्या चौकशीला सामोरे जातील। निष्पक्षपणे चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी आपल्या दोन्ही पदाचा राजीनामा दिलाय आणि मला पूर्ण विश्वास आहे ते सहकार्य